Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 2, the sun, the moon and the earth from 7th standard geography. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 8 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये विचारल्या गेलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, करेक्ट द रॉंग स्टेटमेंट्स, राईट डाऊन द करेक्ट वन्स. आता इथे आपल्याला रॉंग स्टेटमेंट्स करेक्ट करायला सांगितलेले आहेत. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. इथे रिव्हॉल्व्स या वर्डकडे लक्ष द्या. हा वर्ड या आधीच्या क्लासमध्ये गेलेला आहे का आपल्या कानांवरून? हो, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, राईट. जेव्हा अर्थ स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला रोटेशन असे म्हणतात आणि जेव्हा अर्थ स्वतःभोवती फिरता फिरता सनभोवती फिरते तेव्हा त्याला रिव्हॉल्युशन असे म्हणतात. मग आता इथे स्टेटमेंट काय दिलेले आहे? द मून बद्दल दिलेले आहे. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आता इथे पहा, ही आपली अर्थ आहे आणि आपल्या अर्थ भोवती मून फिरतो, हो की नाही? जशी आपली अर्थ सन भोवती फिरते तसंच हा जो मून आहे तो आपल्या अर्थ भोवती फिरत असतो. तो स्वतः भोवती फिरता फिरता आपल्या अर्थ भोवतीही फिरत असतो. हे पहा, अशा प्रकारे मून स्वतःभोवती तर फिरतच आहे, मग त्याला रोटेशन असे म्हणणार. आणि तो स्वतःभोवती फिरता फिरता आपल्या अर्थ भोवतीही फिरत असतो, त्याला रिव्हॉल्युशन असं म्हणतात. मग स्टेटमेंट काय आहे? द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मून सनभोवती फिरतो का? नाही, मून स्वतःभोवती फिरता फिरता अर्थ भोवती फिरतो. याचाच अर्थ तो इनडायरेक्टली सनभोवती सुद्धा फिरत असतो, पण तो इनडायरेक्टली फिरत असतो, तो स्वतंत्रपणे सनभोवती फिरत नाही. सो हे जे स्टेटमेंट दिलेले आहे, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन, हे रॉंग आहे. सो लेट्स राईट हियर रॉंग स्टेटमेंट, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. हे पहा, इथे ही अर्थ आहे आणि हा मून अर्थ भोवती फिरत असतो आणि अर्थ स्वतःभोवती फिरता फिरता सनभोवती फिरत असते. मग अशा प्रकारे इनडिरेक्टली हा मून सुद्धा सनभोवती फिरत असतो, पण डिरेक्टली तो स्वतंत्रपणे सनभोवती फिरतो का? तर नाही, मून स्वतंत्रपणे सनभोवती फिरत नाही, तो स्वतंत्रपणे अर्थ भोवती फिरत असतो. सो हे जे स्टेटमेंट आहे, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द सन, हे रॉंग स्टेटमेंट आहे. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. Now let's see next question. On a full moon day, the moon, the sun and the earth are positioned in this sequence. फुल मून डेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मून, सन आणि अर्थ यांचा सिक्वेन्स कसा असतो? आधी मून असतो, मग सन असतो आणि मग अर्थ असते का? मून आणि अर्थच्या मध्ये सन असतो का? अशी पोझिशन असते का? तर नाही, ही पोझिशन इम्पॉसिबल आहे, राईट, पौर्णिमेच्या दिवशी. सो हे स्टेटमेंट रॉंग आहे. ऑन अ फुल मून डे, द मून, द सन and the earth are positioned in sun, earth, moon sequence. जेव्हा सन, अर्थ, मून असा सिक्वेन्स असेल तेव्हाच फुल मून डे पौर्णिमा असणार आहे. हे पहा, इथे हे सनरेज आहेत आणि इथे ही आपली अर्थ आहे. सन आणि अर्थच्या मध्ये जेव्हा मून येतो तेव्हा न्यू मून डे असतो, म्हणजे अमावस्या असते. आपल्याला मून दिसतच नाही, ओके, कारण सनच्या रेज मूनच्या हाफ पोर्शनवर पडतात आणि ज्या पोर्शनवर सन रेज पडत असतात मूनच्या, तो पोर्शन आपल्याला अर्थवरून दिसतच नाही. म्हणून जेव्हा सन आणि अर्थ या दोघांच्या मध्ये मून असतो तेव्हा न्यू मून डे असतो, म्हणजे अमावस्या असते. आणि जेव्हा सन आणि मूनच्या मध्ये अर्थ असते तेव्हा फुल मून डे असतो, म्हणजे पौर्णिमा असते, आपल्याला पूर्ण चंद्र दिसत असतो. हे पहा, इथून सनरेज पडतात, इथे अर्थ असते आणि इकडे मून असतो. सो मूनवर सनरेज व्यवस्थित पडू शकतात आणि आपल्याला इथे जो लाइटेड पार्ट आहे अर्थवरून मूनचा लाइटेड पार्ट, म्हणजे ज्या पार्टवर सनरेज पडलेले आहेत तो पार्ट दिसतो. ओके, म्हणून तेव्हा आपल्याला अर्थवरून मून हा पूर्ण दिसतो. त्याच डेला आपण म्हणतो फुल मून डे. मग कसा सिक्वेन्स असतो फुल मून डेचा? तर सन, मग अर्थ आणि मग मून. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट स्टेटमेंट, द रिव्हॉल्युशनरी ऑर्बिट्स ऑफ द अर्थ अँड द मून आर इन द सेम प्लेन.
रिव्हॉल्युशनरी ऑर्बिट्स अर्थचे आणि मूनचे हे सेम प्लेनवर आहेत का? तर नाही. ऑर्बिट्स हे डिफरंट प्लेनवर आहेत. इथे पहा, या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा जो ऑर्बिट आहे हा अर्थचा ऑर्बिट आहे. या ऑर्बिटवरून आपली अर्थ सनभोवती रिव्हॉल्व होत असते. आता इथे हा जो ऑर्बिट आहे हा ऑर्बिट आहे मूनचा. या ऑर्बिटवरून मून आपल्या अर्थभोवती रिव्हॉल्व होत असते. आता इथे तुम्ही पाहताय किती डिग्री इथे डिस्टन्स आहे, तर 5 डिग्री इतका अँगल या दोन्ही ऑर्बिटनी एकमेकांबरोबर बनवलेला आहे. सो रॉंग स्टेटमेंट. The revolutionary orbits of the Earth and the Moon are not in the same plane. The Moon's revolutionary orbit makes an angle of 5 degree with that of the Earth. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हे बघा, हे असं तुम्हाला जास्त लक्षात येईल, कलर्समध्ये आहे. इथे हा आपला सन आहे आणि हा रेड कलरचा जो आहे तो आहे आपल्या अर्थचा ऑर्बिट. या ऑर्बिटवरून आपली अर्थ रिव्हॉल्व होत असते आणि ही आहे अर्थ. हा जो ब्लू कलरचा आहे आपल्याला तुम्हाला दिसत आहे तो ऑर्बिट आहे मूनचा. इथे पाहताय कसा टिल्टेड आहे थोडा, हो की नाही, ऑर्बिट मूनचा. सो इथे 5 डिग्री इतका अँगल हे दोन्हीही ऑर्बिट एकमेकांबरोबर करत आहेत. सो हे एकाच प्लेनवर और सेम प्लेनवर नाही आहेत. नेक्स्ट पाहूयात. इन वन रिव्हॉल्युशन ऑफ द मून इट्स ऑर्बिट intersects the Earth's orbit only once. काय स्टेटमेंट केलेलं आहे हे, की जेव्हा मून अर्थभोवती त्याच्या ऑर्बिटवरून फिरत असतो तेव्हा तो अर्थच्या ऑर्बिटला फक्त एकदाच छेदतो. इंटरसेक्ट करणे म्हणजे छेदणे. इथे पहा, या डायग्रामने तुम्हाला लक्षात येईल की आपली अर्थ आणि या अर्थचा हा ऑर्बिट, या ऑर्बिटवरून आपली अर्थ सनभोवती रिव्हॉल्व होत असते. आता इथे हा जो ऑर्बिट आहे तो आहे मूनचा ऑर्बिट. मग पहा बरं, मूनचा ऑर्बिट अर्थच्या ऑर्बिटला कुठे कुठे इंटरसेक्ट करत आहे. हे पहा, इथे या पॉईंटला एक इंटरसेक्ट करतोय आणि या पॉईंटला इंटरसेक्ट करतोय. सो हे जे स्टेटमेंट केलेलं आहे, इन वन रिव्हॉल्युशन ऑफ द मून इट्स ऑर्बिट इंटरसेक्ट्स द अर्थ्स ऑर्बिट ओनली वन्स, हे रॉंग आहे. सो रॉंग स्टेटमेंट. इन वन रिव्हॉल्युशन ऑफ द मून इट्स ऑर्बिट इंटरसेक्ट्स द अर्थ्स ऑर्बिट ट्वाइस. तुम्हाला एक गंमत माहीत आहे का, की आपल्या अर्थला स्वतःभोवती फिरायला म्हणजेच रोटेट व्हायला स्वतःच्या ॲक्सिसवर स्वतःभोवती किती वेळ लागतो? तर 24 आवर्स लागतात. तर आपल्या अर्थला सनभोवती रिव्हॉल्व व्हायला किती वेळ लागतो? तर 365.6 डेज लागतात सनभोवती एक पूर्ण राऊंड कंप्लीट करायला. आता तुम्ही शिकलात की आपला मूनसुद्धा रोटेट होतो आणि रिव्हॉल्व होतो. स्वतःभोवती रोटेट होतो आणि अर्थभोवती रिव्हॉल्व होतो. मग स्वतःभोवती रोटेट व्हायला मूनला किती वेळ लागतो? तर अराउंड 27.3 डेज और 28 डेज स्वतःभोवती रोटेट व्हायला लागतो. आणि तेवढाच वेळ मूनला आपल्या अर्थभोवती या ऑर्बिटवरून रिव्हॉल्व व्हायला लागतो. आहे ना इंटरेस्टिंग? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इट इज ऑल राईट टू ऑब्झर्व अ सोलार इक्लिप्स विदाउट प्रोटेक्टिंग द आईज. हे अगदी व्यवस्थित आहे की बरोबर आहे की आपण सोलार इक्लिप्स हे उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. म्हणजे डोळ्यांना काहीच प्रोटेक्शन द्यायचं नाही आणि तसंच आपण उघड्या डोळ्यांनी सोलार इक्लिप्स पाहू शकतो किंवा पाहिलेलं चालतं. हे बरोबर आहे का? तर नाही. सो रॉंग. It is harmful to observe a solar eclipse without protecting the eyes. While observing a solar eclipse, it is necessary to view the sun disk through dark glasses or special goggle made for that purpose. आपण उघड्या डोळ्यांनी सोलार इक्लिप्स पाहू शकत नाही. आपल्याला सनची ती डिस्क म्हणजे ती जी कडा असते सोलार इक्लिप्सच्या वेळी ती पाहण्यासाठी स्पेशल ग्लासेस बनवलेले असतात. ते ग्लासेसच यूज करायला हवेत. आता सोलार इक्लिप्स म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच असणार आहे. सूर्यग्रहण. आत्तापर्यंत तुम्ही बरेच सोलार इक्लिप्स पाहिले असणार आहेत. टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारची ही डायग्रॅम दिलेली आहे. काय दिलेले आहे या डायग्रॅममध्ये? टोटल अँड पार्शियल सोलार इक्लिप्स.
आता टोटल सोलार इक्लिप्स म्हणजे काय, पार्शियल सोलार इक्लिप्स म्हणजे काय, ते आपण थोडक्यात समजून घेऊयात. आपण ज्या प्लॅनेटवर राहतो त्याला आपण अर्थ असे म्हणतो. हा आहे मून. मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ दी अर्थ. मून आपल्या अर्थ भोवती गोल गोल अशा प्रकारे फिरत असतो. यालाच रिव्हॉल्युशन ऑफ द मून असे म्हणतात. हा आहे सन. सन आपल्यासाठी लाईटचा मेन नॅचरल सोर्स आहे. मून आपल्या अर्थ भोवती गोल गोल फिरत असतो. मग मूनला बरोबर घेऊन आपली अर्थ सन भोवती गोल गोल फिरत असते. मग त्यालाच रिव्हॉल्युशन ऑफ दी अर्थ असे म्हणतात. लक्षात घ्या, मून अर्थ भोवती गोल गोल फिरत असतो आणि आपली अर्थ मूनला बरोबर घेऊन सन भोवती गोल गोल फिरत असते. यालाच रिव्हॉल्युशन ऑफ दी अर्थ असं म्हणतात. मग रिव्हॉल्युशनच्या वेळी कधी कधी सन, मून आणि अर्थ हे एका सरळ लाईनमध्ये येतात. सन, मून आणि अर्थ एका सरळ लाईनमध्ये येतात. मग अशाच कोणत्या तरी न्यू मूनच्या एका दिवशी, एका स्पेशल दिवशी सन, मून आणि अर्थ असे एका लाईनमध्ये आले की मग काय होते हे पहा. इकडून हा सन आहे, न्यू मूनचा डे आहे. न्यू मूनच्या डेच्या दिवशी काय होते, आपल्या अर्थवरून आपल्याला मून दिसतो का, तर नाही दिसत. कारण सनची लाईट मूनच्या या हाफ पोर्शनमध्ये असते. मग या हाफ पोर्शनमध्ये लाईट पडते का सनची, तर नाही. म्हणून न्यू मून डेच्या दिवशी आपल्याला अर्थवरून मून दिसत नाही. त्यालाच आपण मराठीमध्ये अमावस्या असे म्हणतो. सनची लाईट मूनच्या या हाफ पोर्शनमध्ये असते. मग त्यावेळी काय होते, चला नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पाहूया. हे पहा, इकडे हा सन, इकडे हा मून आणि मूनचा हा जो पार्ट आहे इथे सनची लाईट पोहोचत नाही. त्यामुळे आपल्याला अर्थवरून मून दिसत नाही. आता न्यू मून डेच्या या स्पेशल दिवशी काय होतं बरं, मूनची सावली आपल्या अर्थवर पडते आणि सावलीचा जो डार्क पार्ट असतो ना त्याला म्हणतात अंब्रा, आणि जिथे थोडी लाईट शॅडो असते मूनची त्याला म्हणतात पेनेम्ब्रा. आता इथे लक्षात घ्या, इथे हा सन आहे, इथे हा मून आहे. सनची लाईट मूनवर पडत आहे तर मूनची शॅडो आपल्या अर्थवर पडत आहे. शॅडो पडते वेळी इथे डार्क शॅडो पडत आहे तर इकडे लाईट शॅडो पडत आहे. ज्या पार्टवर डार्क शॅडो पडते त्याला अंब्रा असे म्हणतात आणि ज्या पार्टवर मूनची लाईट शॅडो पडत आहे म्हणजेच हलकीशी अशी शॅडो सावली पडतीये त्याला पेनम्ब्रा असे म्हणतात. अर्थच्या या डार्क पोर्शनवरून म्हणजे शॅडोच्या या डार्क पोर्शनवरून जर आपण सनकडे पाहिलं तर आपल्याला सन कसा दिसणार, सन या मूनमुळे पूर्ण झाकून जाणार, हो की नाही, आपल्याला सन दिसणार नाही. मग अशा प्रकारे आपल्याला सन काहीसा दिसेल. तर यालाच म्हणतात टोटल सोलार इक्लिप्स, कारण मूनने पूर्णपणे सनला झाकून टाकलेले असते त्यामुळे त्याला म्हणतात टोटल सोलार इक्लिप्स. आता जर आपण या लाइटर पार्टकडून सनकडे पाहिले तर आपल्याला सन कसा दिसेल, मग हा मून सनला पूर्णपणे झाकू शकेल का या पार्टवरून जर आपण पाहिले सनकडे, तर नाही. आपल्याला सन काहीसा अशा प्रकारे दिसेल. हे पहा, जर इकडून पाहिले किंवा इकडून पाहिले तर सनचा थोडासा पार्ट आपल्याला दिसेल आणि बऱ्याचशा पार्टमध्ये मूनने सनला झाकलेलं असणार आहे. तर मग अशा प्रकारच्या सोलार इक्लिप्सला काय म्हणतात, पार्शियल सोलार इक्लिप्स. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, अर्थ प्रमाणे मूनचा जो ऑर्बिट आहे ना तो सुद्धा इलिप्टिकल आहे. त्यामुळे अर्थ आणि मून या दोघांचे अंतर हे सगळ्या ठिकाणी सारखे नसते. कधी जास्त असते तर कधी कमी असते. ज्या ठिकाणी अर्थ आणि मूनचे अंतर जास्त असते त्याला ॲपोजी असे म्हणतात, तर ज्या ठिकाणी अंतर कमी असते त्याला पेरिजी असे म्हणतात. तर यामुळे काय होते, इथे पहा, इथे मून अर्थच्या जवळ आहे आणि इथे सुद्धा मून अर्थच्या जवळ आहे. मग जेव्हा मून अर्थच्या जवळ असतो तेव्हा त्याला पेरिजी असे म्हणतात आणि जेव्हा मून अर्थच्या पासून लांब असतो तेव्हा त्याला
अपोजी असे म्हणतात. आता इथे मूनच्या शॅडोच्या डार्कर पार्टमधून जेव्हा आपण सनकडे पाहतो तेव्हा हा जो मून आहे तो सनला पूर्णपणे झाकून टाकतो आणि आपल्याला सन काहीसा अशा प्रकारे दिसतो. तर यालाच टोटल इक्लिप्स, टोटल सोलार इक्लिप्स असे म्हणतात. तर जेव्हा मूनच्या शॅडोच्या लाइटर पार्टपासून आपण सनकडे पाहतो तेव्हा आपल्याला सन काहीसा अशा प्रकारे दिसतो. थोडा थोडा सन इथे या साईडला आपल्याला दिसत असतो. तर यालाच पार्शियल सोलार इक्लिप्स असे म्हणतात. आता इथे इथे मून अर्थपासून लांब आहे म्हणजेच अपोजी सिच्युएशनला आहे, राईट. मग अशा वेळी काय होते, अशा वेळी हा जो मून आहे तो सनला पूर्णपणे झाकून टाकत नाही. मग अशा वेळी आपल्याला कसा दिसतो सन, तर अशी कडा दिसते, कंकणाकृती आपल्याला दिसते, बांगडीप्रमाणे आपल्याला सन दिसत असतो. मग यालाच ॲन्युलर सोलार इक्लिप्स असे म्हणतात. चला आता जाणून घेऊयात लुनार इक्लिप्स बद्दल. कोणत्या तरी फुल मून डेच्या स्पेशल दिवशी सन, अर्थ, मून एका सरळ लाईनमध्ये येतात आणि अशी कंडिशन तयार होते की अर्थ सन आणि मूनच्या बरोबर मध्ये येते आणि अर्थची शॅडो पडते मूनवर, तेव्हा लुनार इक्लिप्स होते. आता इथे पहा, ही जी शॅडो आहे या पार्टमध्ये डार्क आहे आणि इकडे वरती आणि खाली लाइटर शॅडो आहे. मग तुम्हाला तर माहित आहे या पार्टला म्हणतात उंब्रा आणि जिथे लाईट शॅडो पडते त्याला म्हणतात पेनेम्ब्रा. मग आता इकडे लक्ष द्या, जेव्हा हा मून अर्थच्या शॅडोच्या लाइटर पार्टमधून जातो, मून असा रिव्हॉल्व्ह होत असतो, हो की नाही. मग जेव्हा हा मून अर्थच्या लाइटर पार्टमधून जातो म्हणजेच पेनेम्ब्रावरून, तेव्हा त्या इक्लिप्सला काय म्हणतात, पार्शियल लुनार इक्लिप्स. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला मग मून दिसत असतो. आणि जेव्हा मून शॅडोच्या डार्क पार्टवरून जातो तेव्हा त्या इक्लिप्सला म्हणतात टोटल लुनार इक्लिप्स आणि टोटल लुनार इक्लिप्स अशा प्रकारे दिसतो. टोटल लुनार इक्लिप्सच्या वेळी मून रेड दिसतो. तुम्हाला माहित आहे का असे का होते? कारण सनची लाईट वेगवेगळ्या कलर्सने बनलेली असते. अर्थच्या या एजेसवरून जेव्हा सनची लाईट पास होते तेव्हा अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधील पार्टिकल्स फक्त रेड लाईटच या ठिकाणावरून जाऊ देतात, पुढे जाऊ देतात. बाकीचे जे कलर्स आहेत ते अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये पसरतात आणि त्यामुळेच मूनला रेड कलर मिळतो. आणि या रेड कलरच्या मूनला ब्लड मून असे सुद्धा म्हणतात. आता मला सांगा की इक्लिप्सेस आपल्याला कधीतरीच का दिसतात? प्रत्येक न्यू मून डेला आणि प्रत्येक फुल मून डेला इक्लिप्सेस आपल्याला का दिसत नाहीत? कारण इथे हा जो मूनचा ऑर्बिट आहे ना, पाहता इथे हा थोडासा टिल्टेड आहे. इथे मूनचा ऑर्बिट अर्थच्या ऑर्बिटला अँगल क्रिएट करत आहे 5 डिग्रीचा. इथे 5 डिग्रीचा अँगल तयार होतोय. मग त्यामुळे काय होतं, सन, अर्थ आणि मून हे तिघेही एका सरळ लाईनमध्ये येण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. जेव्हा इथे आपल्याला न्यू मून डे येतो तेव्हा मूनची शॅडो ही अर्थच्या खाली पडते किंवा वर पडते. तसेच फुल मून डेच्या वेळी काय होतं, अर्थची शॅडो ही मूनच्या खाली पडते किंवा वर पडते. म्हणूनच प्रत्येक न्यू मून डेला आणि प्रत्येक फुल मून डेला आपल्याला हे इक्लिप्सेस दिसत नाही. This is the reason eclipses does not occur on every new moon and full moon day. Now let's see our next question. An annular solar eclipse occurs when the moon is in the perigee position. आत्ताच आपण अभ्यास केला पेरिजी पोझिशन अँड अपोजी पोझिशन. जसा आपला अर्थचा ऑर्बिट आहे, कसा आहे, इलिप्टिकल आहे, त्याचप्रमाणे मूनचा सुद्धा ऑर्बिट इलिप्टिकल आहे. त्यामुळे काय होतं की अर्थ आणि मून या दोघांमधलं अंतर सगळीकडे सारखंच राहत नाही. मग जिकडे अर्थ आणि मूनमधील अंतर जास्त असते त्याला म्हणतात अपोजी पोझिशन आणि जिथे
अर्थ आणि मूनमधील अंतर कमी असते त्याला म्हणतात पेरिजी पोझिशन. मग इथे काय दिलेलं आहे, ॲन ॲन्युलर सोलार इक्लिप्स अकर्स व्हेन द मून इज इन द पेरिजी पोझिशन. मग जेव्हा मून पेरिजी पोझिशनमध्ये असतो तेव्हा ॲन्युलर सोलार इक्लिप होते. तर हे करेक्ट आहे का, हे रॉंग आहे. आपण पाहिले जेव्हा मून हा अर्थच्या जवळ असतो तेव्हा तो सनला पूर्णपणे झाकून टाकतो, राईट, आणि टोटल सोलार इक्लिप तयार होते. पण जेव्हा मून हा अपोजी पोझिशनमध्ये असतो म्हणजे अर्थपासून लांब असतो तेव्हा तो सनला पूर्णपणे झाकू शकत नाही. पूर्णपणे न झाकल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला सन दिसतो, म्हणजे आपल्याला कंकणाकृती दिसतं. जेव्हा मून हा पेरिजी पोझिशनला असतो तेव्हा आपल्याला टोटल सोलार इक्लिप दिसत असतं, म्हणजे हा मून सनला पूर्णपणे झाकून टाकतो. हे पहा, टोटल सोलार इक्लिप अशा प्रकारे आपल्याला मून दिसत असतो जेव्हा मून हा पेरिजी पोझिशनला असतो. आणि जेव्हा अपोजी पोझिशनला असतो तेव्हा आपल्याला ॲन्युलर सोलार इक्लिप्स दिसत असतं. सो हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे, ॲन ॲन्युलर सोलार इक्लिप्स occurs when the moon is in the perigee position, this statement is wrong, and the correct statement is an annular solar eclipse occurs when the moon is in the opposite position. Now next question, question number 2, select the correct option. आता इथे हे पिक्चर्स दिलेले आहेत आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहे सोलार इक्लिप्स. मग सोलार इक्लिप्स कधी होते सांगा बरं. आता सोलार इक्लिप्स कधी होते, जेव्हा इथे ही अर्थ आहे, इथे हा मून आहे आणि इथे हा सन आहे. सन आणि अर्थच्या मध्ये मून असतो तेव्हा सोलार इक्लिप्स होत असते. सो बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स राईट हिअर बी. नेक्स्ट क्वेश्चन, द शेप ऑफ सन डिस्क ॲट द टाइम ऑफ ॲन्युलर सोलार इक्लिप्स. जेव्हा ॲन्युलर सोलार इक्लिप्स असतं तेव्हा सनचा शेप कसा दिसतो, असा शेप कधी दिसतो टोटल सोलार इक्लिप्सच्या वेळी, असा कधी दिसतो पार्शियल सोलार इक्लिप्सच्या वेळी, आणि असा बांगडीसारखा शेप कधी दिसतो सनचा, येस, ॲन्युलर सोलार इक्लिप्सच्या वेळी. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स राईट हिअर बी. नेक्स्ट, अपोजी पोझिशन ऑफ द मून कोणती आहे. आता या क्वेश्चनचा आन्सर सांगा बरं तुम्ही. येस, दिस इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर ए, अपोजी पोझिशन, जेव्हा अर्थ आणि मून यांमधील अंतर जास्त असते तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथे हा एक टेबल दिलेला आहे, डिटेल्स दिलेले आहेत लुनार इक्लिप्स आणि सोलार इक्लिप्स. फेजेस ऑफ द मून. लुनार इक्लिप्स कसं असतं तर फुल मून डे असतो त्या दिवशी, आणि सोलार इक्लिप्सच्या वेळी काय असतो, न्यू मून डे असतो. सिक्वेन्स कसा असतो, सिक्वेन्स लुनार इक्लिप्सला तर मून, अर्थ आणि सन, आणि सोलार इक्लिप्सला कसा असतो सिक्वेन्स, अर्थ, मून आणि सन. टाईप ऑफ इक्लिप्सेस. लुनार इक्लिप्सचे काय काय टाईप्स आहेत तर टोटल अँड पार्शियल लुनार इक्लिप्स. आणि सोलार इक्लिप्सेसचे काय काय आहेत टाईप तर टोटल, पार्शियल अँड ॲन्युलर इक्लिप्सेस, सोलार इक्लिप्सेस. मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ टोटल इक्लिप्स. टोटल इक्लिप्स किती वेळ आपल्याला दिसतं तर लुनार इक्लिप्स 107 मिनिट्स आणि सोलार इक्लिप्स 7 मिनिट्स अँड 20 सेकंड्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ अँड लेबल द डायग्राम्स. आता या डायग्राम्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. टोटल अँड पार्शियल सोलार इक्लिप्स कसे असतं तर टेक्स्टबुकमध्ये पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ड्रॉ करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये. नेक्स्ट आहे दिलेलं टोटल अँड पार्शियल लुनार इक्लिप्स. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे आणि ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, answer the following questions in brief. Why do the sun, the moon and the earth not lie in one and the same line on every full moon day and new moon day? आता या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इझिली सांगता येणार आहे, ओके नाही, कारण मूनचा जो ऑर्बिट आहे तो थोडासा टिल्टेड आहे, ओके नाही. चला आन्सर राईट करूयात. The orbital path of the earth around the sun and that of the moon around the earth are not in the same plane.
The moon's revolutionary orbit makes an angle of about 5 degrees with that of the earth. Therefore, the sun, the moon and the earth do not lie in one and the same line on every full moon and new moon day. Now let's see the diagram. हे पहा, इथे हा सन, इथे ही आपली अर्थ आणि हा मून. इथे हा अर्थचा ऑर्बिट आहे, इलिप्टिकल आहे. त्याचप्रमाणे मूनचा ऑर्बिट सुद्धा इलिप्टिकल आहे. इथे 5 डिग्रीचा अँगल क्रिएट होत आहे. त्यामुळे प्रत्येक न्यू मून डेला आणि प्रत्येक फुल मून डेला एक्लिप्स असतंच असं नाही. जेव्हा अशी कंडिशन येते की हे तीनही एका सरळ लाईनमध्ये आहेत आणि त्यांची शॅडो पडत आहे, न्यू मून डेच्या दिवशी मूनची शॅडो आणि फुल मून डेच्या दिवशी अर्थची शॅडो मूनवर पडते, तेव्हाच इक्लिप्स होत असते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. When a total solar eclipse occurs, why is a partial eclipse also seen from the earth? आता इथे काय विचारलेलं आहे की जेव्हा टोटल सोलार इक्लिप्स आपल्याला अर्थवरून दिसतं, तेव्हाच आपल्याला पार्शियल सोलार इक्लिप्स सुद्धा अर्थवरून का बरं दिसते? इझी आहे, आपण आन्सर या आधीच डिस्कस केलेले आहे. ऑन अ न्यू मून डे, न्यू मून डेच्या दिवशी इफ द सन, द मून अँड द अर्थ आर इन द सेम प्लेन अँड फॉल इन वन लाईन, द शॅडो ऑफ द मून फॉल्स ऑन द अर्थ. जेव्हा सन, मून, अर्थ हे एका लाईनमध्ये येतात आणि मूनची शॅडो ही अर्थवर पडते, तेव्हा सोलार इक्लिप्स आपल्याला बघायला मिळते. अ शॅडो ऑफ मून इज ऑफ 2 टाइप्स. आणि ती जी मूनची शॅडो आहे ती 2 प्रकारची असते. आपण पाहिले की नाही, अ डार्क शॅडो ऑफ द मून उंब्रा आणि जी लाईट शॅडो असते त्याला म्हणतात पेनेम्ब्रा. सो अ डार्क शॅडो ऑफ द मून फॉल्स ऑन सम एरिया ऑफ द अर्थ. अर्थच्या काही एरियावर डार्क शॅडो पडत असते. अँड ॲट द सेम टाइम अ लाईट शॅडो ऑफ मून फॉल्स ऑन सम अदर एरियाज ऑफ द अर्थ. अर्थच्या काही एरियावर डार्क तर काही एरियावर मूनची लाईट शॅडो पडते. अ टोटल सोलार इक्लिप्स इज विजिबल फ्रॉम द एरियाज ऑफ द अर्थ फॉलिंग इन द मून्स डार्क शॅडो. आणि टोटल सोलार इक्लिप्स आपल्याला कुठून दिसते? ज्या ठिकाणी मूनची डार्क शॅडो पडलेली आहे तिथून जर आपण सनकडे पाहिले तर आपल्याला टोटल सोलार इक्लिप्स दिसते. तर पार्शियल सोलार इक्लिप्स कुठून दिसते? जिथे मूनची अर्थवर ही लाईट शॅडो पडलेली आहे तिथून जर आपण सनकडे पाहिले तर आपल्याला पार्शियल सोलार इक्लिप्स दिसत असते. अँड अ पार्शियल सोलार इक्लिप्स इज विजिबल फ्रॉम द एरियाज ऑफ द अर्थ फॉलिंग इन द मून्स लाईट शॅडो. Thus, when a total solar eclipse occurs, a partial eclipse is also seen from the earth. आणि त्यामुळेच आपल्याला टोटल सोलार इक्लिप्स सुद्धा दिसतं अर्थच्या काही पार्टवरून, जिथे मूनची डार्क शॅडो आहे आणि जिथे मूनची लाईट शॅडो आहे, हलकीशी शॅडो आहे, तिथून आपल्याला पार्शियल सोलार इक्लिप्स दिसत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Suggest measures that can be taken to eradicate the superstitions related to the eclipses. इक्लिप्सेस विषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवायचे आहेत. चला तर मग आन्सर राईट करूया. विथ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज अँड डिमॉन्स्ट्रेशन गिवन इन द टेक्स्टबुक एक्सप्लेनिंग द फॅक्ट दॅट इक्लिप्स इज जस्ट अन ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट अँड देअर इज नथिंग ऑस्पिशियस ऑर इनऑस्पिशियस. इक्लिप्स या केवळ ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट आहेत, खगोलीय स्थिती आहेत. व इक्लिप्सच्या काळामध्ये शुभ किंवा अशुभ असे काहीही नसते. हे टेक्स्टबुकमधील विविध कृतींच्या व प्रात्यक्षिकांच्या आधारे समजावून सांगणे. त्यानंतर कलेक्टिंग द सायंटिफिक इन्फॉर्मेशन अबाउट इक्लिप्सेस बाय रेफरिंग टू न्यूजपेपर्स, रेफरन्स बुक्स अँड द इंटरनेट अँड शेअरिंग द सेम बाय वे ऑफ पोस्टर्स, चार्ट्स, ग्रुप डिस्कशन्स, स्ट्रीट प्लेज एक्सेट्रा. न्यूजपेपर्स, रेफरन्स बुक्स, इंटरनेट इत्यादी साधनांच्या आधारे इक्लिप्सची शास्त्रोक्त माहिती मिळवणे व मिळालेल्या माहितीचा पोस्टर्स, चार्ट्स, ग्रुप डिस्कशन, स्ट्रीट प्ले यांद्वारे प्रसार करणे हा उत्तम उपाय ठरू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट प्रिकॉशन्स शुड वी टेक व्हाईल ऑब्झर्विंग अ सोलार इक्लिप्स. सोलार इक्लिप्स पाहतेवेळी आपण कोणती काळजी घ्यायला हवी? सो आन्सर, we should take the following precautions while observing a solar eclipse.
द इंटेन्स लाईट ऑफ द सन कॅन बी हार्मफुल टू द नेक्ड आईज. म्हणजे उघड्या डोळ्यांना त्याचे सनची लाईट आहे ती हार्मफुल असणार आहे. देअरफोर वी शुड अवॉइड ऑब्झर्विंग अ सोलार इक्लिप्स बाय नेक्ड आईज. त्यामुळे आपण उघड्या डोळ्यांनी सोलार इक्लिप्स पाहणे अवॉइड करायला हवे, टाळायला हवे. वाईल ऑब्झर्विंग अ सोलार इक्लिप्स वी शुड व्ह्यू द सन डिस्क थ्रू डार्क ग्लासेस ऑर स्पेशल गॉगल्स मेड फॉर दॅट पर्पज. सोलार इक्लिप्सच्या वेळी आपण ते स्पेशल गॉगल्स मिळतात ना, ते गॉगल्स घालायला हवेत आणि मगच सोलार इक्लिप्स पाहायला हवे. Now let's see next and the last question of this exercise. What types of solar eclipses will occur in perigee condition? Perigee condition मध्ये कोणत्या प्रकारचे eclipses होतील? So answer, the types of solar eclipses that will occur in perigee condition: total solar eclipse and partial solar eclipse.